सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कुमारी समृद्धी प्रमोद पाटील आणि मी तुमच्यासमोर मी शेतकरी होणार आहे या विषयावर 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. रात्रंदिवस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोचतो दुनिया सारी बाप माझा शेतकरी. आपला भारत देश हा 80% कृषी प्रधान आहे. भरपूर लोकांचा शेती हा परंपरेने चालत आलेला व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. जर का आपल्या शेतकरी बांधवाने त्याच्या शेतात काही पिकवले नाही तर आपण काय खाणार, आपण कसे जगणार? पण तरीही त्याच्या कष्टाला म्हणजेच मेहनतीला आणि शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाही. शेतकरी बांधवाला बऱ्याच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावेसे लागते, जसे की ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आणि वादळ. त्यामुळे शेतकरी बांधवाने आता आत्महत्या हा मार्ग अवलंबिला आहे. आपला शेतकरी बांधव दिवस आणि रात्र शेतात काम करतो. म्हणूनच तर मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती अशा वेळी आपल्या ओठांवर सहजच येतात. शेतकरी सुखी तर जग सुखी, जेथे राबते हात तेथे हरी. अशा शेतीच्या मदतीची वचने आपण ऐकतो, बोलतो, लिहितो सुद्धा. पण आजकालच्या परीक्षेतील गुणवंतांच्या तोंडून मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी कलेक्टर होणार, पण कोणीही मी एक आदर्श शेतकरी होणार आणि माझं संपूर्ण आयुष्य शेतीसाठी झुंपून देणार असं कोणीही म्हणत नाही. शेतकरी हा एक दुय्यम वर्ग असा दृष्टिकोन या नवीन पिढीचा झाला आहे. देशातील कृषी क्षेत्राचा विकास वाढवायचा असेल तर प्रामुख्याने 50% लोक शेतीत आहेत, पण शेतीची आवड नाही. ही आपली खूप दुःखाची गोष्ट आहे. जर त्यात आवड निर्माण करायची असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मला आनंदही होतो, मला अभिमानही वाटतो, माझी छाती अभिमानाने फुलून येते जेव्हा एखाद्या गाडीच्या मागे लिहिलेलं असतं शेतीशिवाय मजाच नाही. कारण त्याला त्या शेतीतून समजतं, कारण त्याला त्या शेतीतून आनंद होतो हे आपल्याला समजतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाय माझी असं म्हणणारा संत ज्या काळ्या मातीत विठ्ठलाचं रूप पाहतो तेव्हा त्याला काय जाणतं आहे, तेव्हा त्याला आपण काय करतो आहे, काय आनंद मिळवतो आहे ते त्याला त्या काळ्या मातीच्या कर्तृत्वानं समजतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. म्हणून मला शेतकरी व्हायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनामध्ये संपूर्ण जग थांबलेलं, पण शेत आणि शेतकरी ही 2च व्यक्ती कार्यरत होते. आपल्या लक्षात आले असेल, संपूर्ण जग थांबले तरी जगावर काही परिणाम झाला नाही. पण जग जगवलं असेल तर ते शेत आणि शेतकऱ्याने, जग वाचवलं असेल तर ते शेत आणि शेतकऱ्याने. म्हणून मला शेतकरी व्हायचंय. शेती म्हणजे काय? शेती म्हणजे पेरणी, शेती म्हणजे कापणी, शेती म्हणजे मळणी. एवढ्यापुरती शेती नव्हे तर त्याच्या पुढेही अखंड शेती आहे. शेती म्हणजे जमिनीची मशागत असेल, खतं असतील, बियाणे असतील, अखंड विस्तारलेले क्षेत्र असतील. आपण कोणते बी पेरतो, आपल्याला त्याला किती औषधी लागतात, कोणती औषधी लागतात, भारतात किती औषधी बनवली जातात, परदेशातून किती औषधी आणली जातात, याचा जर आपण ताळेबंद पाडला तर माझ्यासारख्या तरुणीने कृषी क्षेत्रात विकास करायचा ठरवले आणि संशोधन करायचे ठरवले तर मी त्यांना परदेशातून लागणाऱ्या औषधांची निर्मिती भारतातच निर्माण करून स्वस्त किमतीत विकेन. शेवटी मी एवढेच म्हणेन की मुठभर धान्य पेरून पोटभर धान्य कसं पिकवावं एवढी इंजिनिअरिंग आली पाहिजे आणि कोणत्या धान्याला कोणतं औषध कधी द्यावं एवढी डॉक्टरकी जमली पाहिजे आणि संकरित बियांच्या पैदासाची निर्मिती कशी करावी एवढं विज्ञान आलं पाहिजे. म्हणून मला शेतकरी व्हायचंय. धन्यवाद.